मंगलम भगवान विष्णु मंगलम मधुसूदनः मंगलम देवकी पुत्रः मंगलम गरुडध्वजः श्रीरामं हनुमत सेव्यं श्रीकृष्णं भीमसेवितं श्रीव्यासं श्रीमदानन्दतीर्थसंसेवितं भजे। ब्रह्मान्ताः गुरवः साक्षात् इष्टं दैवं श्रियःपतिः आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्मजन्म। श्री गुरुभ्यो नमः। हरिः ओम। ಹೆಗ್ಗಾರ लक्ष्मी व्यंकटरमण देवस्थानांतू भजनाचे सप्तप्रहर भजन आरंभ जावन सुवर्ण महोत्सव हे जाताशील संदर्भारी एक 5-6 दिवसाचे वास्तव्य त्यांनी विचारिले। योगायोगानं आमगेले मठाच कार्यक्रम निर्धारित समया पहिले परिपूर्ण जाले आणि परिपूर्ण जावन आमकां हे एक वास्तव्याक येवचेक अवकाश मेळ्ळे। 7 तारीखाक मठाच कार्यक्रम जाले, 14 तारीखाक आमी हेग्गार हांगा येवन पावले। आमी मस्तीतले देवस्थाना गेले, मस्तीतले वास्तव केले, ते देवस्थानांत आशिल्ले मस्तीतले प्रतिमे आनी पळयले। बट हेग्गारचे एक प्रतिमेच कसन की म्हळ्यार तो मस्त सान आसा, मस्त म्हळ्यार मस्त सान आसा। काल आमगे लेक्कान एक 1 इंच की 2 इंच उरतालो, बाकी कडेन उठून होड्डो पळय शिला प्रतिमे आसा, नाजाल्यार 8 इंच प्रतिमे आसा, 4 इंचाच प्रतिमे आसा, किंतु आशिलांतू सान आसा। किंतु आमी म्हालगड केन्ना सांगता आशिल्ले की मूर्ती चिक्कदादरू कीर्ती दोड्डदू म्हणून ते प्रत्यक्ष प्रॅक्टिकली हांगा पळोवचेक मेळटा। मूर्ती सान असल्यार वैकेची आज ही हेग्गार पै कुटुंबाचे प्रति एक लोकाले जीवनांतू आता अशोक पेंतान सांगले आज आमगेले हेग्गार पै कुटुंब समृद्ध जावन गेन आसा म्हणून घेवन म्हळ्यार इतले कीर्ती देवान तुमकां दिले। मूर्ती सान असल्यार वैकेची देवान उट्टू लोकांक बरे कीर्ती येवची तशी हे केला। आज ही एक लोक कॅप जेमिनींत आसा, एकलो TCS आसा, एकल्यान तागेले स्वंत कंपनी ओपन केल्लो आसा। सो हे उट्टूची कीर्ती तुमकां हाडूसून दिल्लो आसा। मूर्ती सान आसा किंतु कीर्ती व्हड रितीर करूसून दिल्लो आसा आनी प्रॅक्टिकली पळोवचें आसल्यार हेग्गार येवका म्हणून घेवन सांगचेक जाता। सो हांतू एक निश्चय जाले प्रतिम व्हड उरका, सान उरका, शिलामय उरका हे म्हत्वाचें न्हय, त्या प्रतिमे भितर देवाल सानिध्य कशी उरता ताजेन कीर्ती अभिवृद्धी जाता विना आकार व्हड आसलो म्हळ्यार कुडेन आमकां बरें जाता हे विशय न्हय। खंयचेय प्रतिम उरो ते प्रतिमेन तूं देवाल सानिध्य अभिवृद्धी जायत वचका तेन्ना मात्र तेन्ना आमकां देवाल कसनेच आमी प्रार्थना केली उठू सत्य जायत वता आनी ते प्रतिमान तूं सानिध्य अभिवृद्धी करचेक आमगेल हांगा भटमाम बशिल आसा व्यंकटेश भट्ट जावो ना विक्रम जावो ना तांगेल म्हालगड जावो हे निरंतर जावन घेनू खंयचेय रितीरी एक कार्यक्रमा वैके तो आयिल ना, आमगेल मठा कार्यक्रमाक आयिल ना, ताका जायना, ताका चमकूना हे तेनी सत्यस्थिती तुमकांय गोत आसा तागेल परिस्थिती कितले। किंतु हे कार्यक्रमांत आपणे जायना जाल्यार वैकेची ताजेकिंत आरोग्याकिंत मीरसून घेनू ताणें हे कार्य जबाबदारी ताण करूसून दिल्लो आसा। त्या निमित्तान देवाले मूलबिंबांतू सानिध्य अभिवृद्धी जाल तशीची भटमामान तशी पूजन की नाजे प्रतिनित्य त्या भावन दवरिला जन गोशाल आसा हांगा येद्राक न्हंय आसा असले लक्षण आशिल्ले तसले उट्टू लोकांक अवकाश मेळना। उट्टू लोकांक येद्राकची न्हंय मेळचे तसले लक्षण मस्त कमी, तसले एक लक्षणीय जावन घेन आशिल्ले तसले एक देवभूमी म्हणून तसले एक जागो तुमगेल म्हालगड्यान तुमकां दिल्लो आसा। तसले देवभूमी जावन आशिल्ले तसले हे एक देवस्थानान तूं हांगा व्यंकटरमणाक स्थापन केले 89 वर्सां पयले आनी प्रतिनित्य पूजा पुरस्कार हांगा घडत देवाल सानिध्य अभिवृद्धी जायत गेले। तुमी केन्ना येवन घेवन हांगा प्रार्थना केले तेन्ना देवान तशी तुमकां प्रसाद दिले। कित्याक की म्हळ्यार आतां सानिध्य म्हळ्यार कशें तागेलो वास थंय उरका म्हणून तो थंय आसल्यार
तेन्ना तुमी सांगिल्लें ताका आयकतात, ताका पावता. जर तोची थंय ना जाल्यार तुमी प्रार्थना करचे मात्र कार्य जायना. आतां खंयचे तरी एक ऑफिसाक गेल्ला बा, ते कोण व्यक्तीन सायन करका तो व्यक्ती थंय उरका न्ही. तो व्यक्ती थंय ना जाल्यार तुमगेले पेपर मूव जाले, पेपर तागेले टेबलार गेले, बट तो व्यक्ती येताना, तागेले सानिध्य त्या ऑफिसांत येताना, तो खंय 1 म्हयन्यार रजा गेला ना आनी कसकी म्हणून हे गेला आसा. सो ताजेर तुमगेले हस्ताक्षर त्या व्यक्तीला पण आशिची तुमगेले फायल मूव जायना. सो तागेले सानिध्य ना जाल्यार तुमगेले फायल मूव जायना. तशीच देवाल सानिध्य ना जाल्यार तुमगेले प्रार्थना ते पास जायना. तेतकून आमी सांगताची की देवस्थानांतू मूलबिंब आतां शतकलशाभिषेकांनी केले स्वामेल हातान आनी कित्याक की म्हळ्यार तसल मूलबिंबांतू देवाल सानिध्य अभिवृद्धी जावका म्हणून त्या रितीचें एक वातावरण निर्माण करका. त्या रितीचें वातावरण निर्माण करका जाल्यार आतां सिंपल जावन सांगता जाल्यार तुमकां धंय निर्माण करका जाल्यार कसन जावका. तुमकां दूद जावका, दूद ते हून करका, चड हून असल्यार वेके जायना. ते मस्त थोडे निवसून घेनू थंड उदकांत घालून घेनू मस्त बेचग आसतना कडे एक थोडे तुमी तांतू धंय घालताचे. आमी तांकां मेणे घालचे म्हणटाचे. थोडे मेणे घालताची आनी कितले 12 तास की 14 तास तुमी सोडका कडेर ते धंय जाता. एकदम हून असले ना तुमी हून केलें ना जाल्यार ना जे मस्त थंडी असल्यार तेन्ना धंय आनी जायना, मेणे लागना. सो तशीची देवाल सानिध्य हांगा जावका जाल्यार ते एक एटमॉस्फियर क्रिएट करका. एटमॉस्फियर कसन क्रिएट करका, हांगा अवाच्य शब्द उलयनाशी उरका, स्पर्शास्पर्श दोश जायनाशी उरका, बाकी अन्य मस्तितले सांगिल्लें आसा शुद्धी उरका, पवित्रता उरका, असले एक न्हंय उरका, गोशाल उरका, गोमयान उठुची सारसुका, असले आनी मस्तितले कंडिशन सांगिल्लें आसा. ते कंडिशन आमी केल्लो कुडेनच पळय तेन्ना देव थंय येवन घेवन वास करता म्हणून सांगिल्लें आसा. जर तसल्यांनी क्रिएट ना अध्यक्ष ना जाल्यार आडळित मंडळी ना जाल्यार भटमामा मध्ये वैमनस्य असले ना आडळित मंडळीन तूं कसने तरी एक चौकारी गौजी गलाटनी जालो तेन्नाच पळय देव तसल वातावरणान तो राबना थंय. तागेले एटमॉस्फियर न्ही ते असले गौजींत म्हाका नाका म्हाका वैकुंठ आसा म्हणून थंय राबता. तेतकून खंयचेय देवस्थानांत न्ही चौकारी गलाट करचे जावो ना आडळित मंडळी ना जाल्यार ब्राह्मणाल मध्ये वैमनस्यानी असल्यार तेन्नाच पळय मूलबिंबांचं सानिध्य कमी जायता. कमी जाल्यार तुमी उठून लोक येवन घेवन देवाला एक प्रार्थना घालताच. तो थंय ना जाल्यार तुमगेले सायन कशी करचे ताणें असल्यार मात्र न्ही तुमगेले उठून प्रार्थना तथाच तूं म्हणचे. त्या निमित्तान विशेष जावन मूलबिंबाचे सानिध्य अभिवृद्धी जावका जाल्यार आमी तसले एक वातावरण करका. नामसंकीर्तन जाता उरका ना अनेक धार्मिक कार्यक्रम प्रति दशमीक एक देवस्थानांतू दशमी पालखी आसा. कित्याक की म्हळ्यार देवाल सानिध्य अभिवृद्धी जायत उरका म्हळ्यार कितें तसल्यांनी कार्य करत उरताच. तुमगेले वैकेची आजी एक सप्तप्रहर आशिल्ले आतां 72 दिवसाचे 72 तासाचे तुमी हांगा भजनाचे नामसंकीर्तन करून घेवन हे 50 वर्साचे एक उडगासाक हे केले. एक मात्र तुमगेले प्रशंस करका कित्याक की म्हळ्यार कसंकी एक निमित्तान शुक्रस्त आयला. शुक्रस्त आशिल्ल्या निमित्तान मस्तितलें बंधन हे करचेक जायना, हवन करचेक जायना, व्रत करचेक जायना. सो आशिल्ल्यांतूच तुमी चंदाय करूंक आशिल्ले, एक्स्ट्रा कांय करचेक जायना. हवन उठा आमी कोण जाले आमकां तशिल्लें अस्त येता म्हणून घेवन आमी तेतकून पयलेची हवन करून घेतले. आमी खंयचे दिवस आयले 14 तारीख त्या दिवसांतल्यान शुक्र अस्त आरंभ जाले आनी उठून बरोवन आयिल्ले हे हवन करचें तें म्हणून आमी सांगलें हवन आनी करचेक जायना. कित्याक की म्हळ्यार शुक्र अस्त आसा. इवन तुमी केल्यार आमी ताका साक्षी घालचेक जायना. कित्याक की म्हळ्यार आमी एक गुरू जावन घेवन आमी असले एक परिपाठ दाखोवन दिवच्याक आमगेल्याक जायना. सो त्या निमित्तान व्रत करचेक कश्ट जाताले, हवन करचेक कश्ट जाताले. कडे कसन करेत म्हणून ताणें हें करतना तुमी 1 दिवसाचे भजन दवरले ते आनी 2 दिवस एक्सटेंशन करा म्हळें आनी तांणी सहज रुपारी खंयचेची एक वत्तड सांगनाशिची म्हळ्यार 1 दिवस करचे होड आनी कशी मारया 2 दिवस कसने ताणें हें करनाशिची सहज रितीर हें करून घेवन मंडळीक सांगून घेवन
3 दिवसाचे त्यांनी भजना महोत्सव त्यांनी केले. कडेरी नौका विहार हाजे पहिले म्हालगड स्वामेल कालांत जाल्ले म्हणून आम्ही ऐकल्ले आणि वापस आमगेल कालांत वापस एक नौका विहार वैकेची जाले. तदनंतर आज सांगिल्प्रमाणे रथोत्सव हाजे पहिले जाले की नाम गोतना, किंतु स्वामेल हे प्रप्रथम वास्तव्यांतू प्रप्रथम पंता रथोत्सव वैकेची हेग्गार लक्ष्मी व्यंकटरमण देवाक घडले. सान विषय मस्तीतले निर्बंध आशिल्ले, सो त्या निर्बंधांतूची कडेरी तुलसी अर्चन करचे लागले. कडे शतकलशाभिषेकले म्हळ्यार दिवसा अभिषेक करचेक अवकाश आसा, अभिषेका काय बंधन ना, दिवसाल तुलसी अर्चन करचेक अवकाश आसा. सो तुलसी अर्चन ना शतकुंभाभिषेक इत्यादीक कार्य करूसून आयच्या दिवसाक मुद्रा धारणा. सो अशी करून घेनू हे एक कार्यक्रम गांतून घेतले. शुक्र अस्त असलेर वैकेची हेग्गार पै कुटुंबियांनी भटमामानी स्वाम्यान सांगिले उतराप्रमाणे ना स्वामेल चौकट आणतू कशी एक कार्य करका त्या रीतीर तुम्ही कोण दिल बदल आम्ही ह्या संदर्भारी संतोष अभिव्यक्त करता. म्हळ्यार आताची मुकावेल आलोचना चाल जल्ल आसा तुमगेले 11 वर्षाचे मुखारी ना खरेची केन्ना आमगेल विचार वैके तशीची. आम्ही केन्ना मुकाविल्याची 10 वर्ष 25 वर्षाच्याची आम्ही आलोंक करता. आम्ही केन्ना आमगेल विचार केन्ना कशी की म्हळ्यार थिंक बीग अचीव बीग. आमगेले आम्ही आलोचना तशी आमकां कशी की गोतना आमकां तशीची आलोचना येता आणि त्याप्रमाणेची त्या जावची कितेरी मस्त आम्ही आलोचन कोण प्रयत्न करचे आम्ही हे करताची. सो त्या निमित्तान तुम्ही वैकेची आलोचन दवरिल्लें आसा मुकाविले शतमानोत्सवाचे कार्यक्रमाक. आतां आलोचन केले बरें जालें, मुखार कसन करचें आसा ना कसन एक वैभव तुम्ही हे करचें आसा. कित्याक की म्हळ्यार हे देवाल निमित्तानची तुमकां बर घडील आसा. हेग्गार तुम्ही पळया हांगा गांवांत कोणेय नाची, कोणेय म्हळ्यार एक थोडे लोक आसा 11 जण मात्र लोक आसा, किंतु तितलो आसल्यार वैकेची देवान ते चौडुवांक शिक्षण प्राप्त जावन गेनू भायल देशा वचून की भायल गांवांत वचून की बरे उद्योगांत पावून की आजी तागेल उत्सवाक उट्टू लोकांक आपुसून घेत न्ही तो देव. ताजे किंता होड आनी कसने ना नाजाल्यार ताका विसरल्यार आस पळया भारी कश्ट जाता आशिल्ले. किंतु कोणेहीची चली चौडूं जावो ना दार्ले चौडूं जावो तांगेल उट्टू कुटुंबाक घेवन गेनू हांगा कार्यक्रम आयल. हांगा सादारणशे आमी पाद्यपुजा बसयतना उट्टू लोकांक विचारतले तुमकां कसन लिंक हेग्गाराक म्हणून. तेन्ना सामानशे उट्टू लोकांक खंयचे ना बायल चौडवांक वैकेची तांकां हे कुळार जाता ना दार्ले लोकांक तरी तांकां हे घराची जाता. सो अशी प्रत्येक लोकान हेग्गार विसर नाशीची ह्या उत्सवाक येवका म्हणून घेवन उट्टू लोक हांगा येवन घेवन पाविले. हे अत्यंत संतोषाचे विशय. आतां एक प्रश्न आयलो की सार्ध पंचशतमानोत्सवा कार्यक्रमा संदर्भात नोव्हेंबर 27 तुलेन डिसेंबर 7 तारीख पर्यंत हेग्गार पै कुटुंबाक केलो लोकांक सुतक आयिल्लें तेन्ना केलो लोकांक 3 दिवस आशिल्ले, केलो लोकांक 10 दिवस आशिल्ले. सो मस्त लोकांक एक बेजार आशिल्लो की कशें कितें ह्याची संदर्भात कितें जावंक आशिल्लें एक्सेट्रा एक्सेट्रा. थोडे दिवसांना आनीक पयलीं जाल्लें आसल्यार एक अडना आशिल्लें. कारण एक मात्र लक्षांत दवरून घेया, हे कार्यक्रमा मध्ये आयिल्ले आसल्यार आमी हांगा येवच्याक जायनाशिल्लें. तुमी तें एक आलोचन करून घेवका. जर तुमगेले डिसेंबर 14 आनी डिसेंबर 19 हाजी मध्य जर सुतक आयिल्लें आशिल्लें आसल्यार स्वाम्यान त्या देवस्थानांत प्रवेश घेवच्याक जायनाशिल्लें. तुमगेले टोटल कार्यक्रमाची फ्लॉप जावन वता आशिल्लें. मुखार करक आशिल्लें ना जाल्यार आनी केन्ना तरी करक आशिल्लें, किंतु त्या दिवसाक जायनाशिल्लें. जर असल कसं तरी संदर्भ ह्या संदर्भात घडील आशिल्लो आसल्यार तेन्ना स्वाम्यान सुतक आशिल्ले कडेन आमकां वचच्याक जायना. कित्याक म्हण आमगेल्या देवाक घेवन आमी वचच्याक जायना. सो थंय आनी आमी प्रॉब्लमा पडटा आशिल्ले. सो कसन की देवाल योग कसन आसा, कसन देवाल विचार आसा. आमी वैके कार्यक्रमांतू मस्तीत प्लॅन घालिल्ले अशी हे जावका ते डेट जावका इन्विटेशनार घाले. इन्विटेशनार घालील डेट एक कार्यक्रम जाल्ले आनी एक डेट आमी 30 तारीखा म्हणून घाल्ले, कार्यक्रम 28 तारीखा जाले. बाकीचे आनी कार्यक्रम घाले ते आनी कार्यक्रम आनी केन्की जाले.
सो लेकील तशी उठू जत्ता हे जगतान जायना. उठूची देवाले नियमानुसार हे प्रकृती नियमानुसारची उठू घडता. आता पळय आमगेले कार्यक्रमा संदर्भाची इंडिगोचे कसकी प्रॉब्लेम चाल जाले. आम्ही वैकेची प्रश्न घालेत इंडिगो आत्ता फेल जाऊ काशिल्वे हां एक पैल जाऊ काशिले ना जाल्यार फंक्शन जाले नंतर जाऊ काशिले. फंक्शना लास्ट 3 दिवस असताना चाल जाले हांगेले इंडिगो 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 म्हणून घेन. सो आमगेल हातांत आमकांही ना. आम्ही स्वामे आम्ही प्रतिनित्य देवा पूज करताची. सो कोणाकची चुकील म्हणना ते स्वामी असो ना देव वरो ना खने सामान्य मनुष्य प्रकृती बंधनांतुल्यान कोण कोण आसाची तांकां कोणाकची निर्बंध हांतुल्यान पार जावचें जाता म्हणून सांगचेक जायना. त्या निमित्तानं आमकां एक संतोष आसा हे संदर्भार असल कसनेची जायनाशीची तुमगेलो तो सान वेंकटरमण देवान तुमकां रक्षण केल्लो आसा. आमी सांगचे आमगेलें तात्पर्य तें. आणि जर कसने तरी हे जालेलं असल्यार संपूर्ण तुम्ही इतले 2-10 महिन्यातून कसन परिश्रम घेतले पळया ते भारी कष्ट जाता आशिल्ले. आमगेल कार्यक्रमाक आमी चलयता आमकां कसने हे ना हो ना जाल्यार आनीक व्यक्ती घालून घेवन तरी आमी हे करत. तुमी कशी करताले तुमी कशी करतात तुमगेले एक जायनाशिल्लें. सो इतलेक तुमकां हांतुल्यान देवान खंयचे रितीर ते त्रास येनाशीची हे कार्यक्रम कुटुंबाचे कार्यक्रम एक बरे रितीर जावचे तशी देवान अनुग्रह केले. ताजेकिंता व्हड आनी कसनेय ना म्हणून घेन आमी लेखा. तिसरेच कसन की म्हळ्यार हे एक कसने नामसंकीर्तन करता आसाची हे खाली आयच्या दिवसाक नाजे मार्गशीर्ष कृष्ण एकादशीक मात्र उरचे न्ही. खंय खंय तुमगेल्या घरांत अवकाश आसा तेन्ना करत उरका. कित्याक म्हळ्यार सततम चिंतयेत अनंतम अंतकाले विशेषतः म्हणून घेन सांगिल्लें आसा. मध्वाचार्यांनी आपल्या 12 स्तोत्रांत सांगले की सतत जावन घेनू तुम्ही देवाले नाम स्मरण करत उरका नाम संकीर्तन करत उरका तेन्ना अंत्यकालाचेर विशेष जावन घेनू तुमकां उडगास येता म्हणून घेन सांगिल्लें आसा. देवाला उडगास येता म्हणून. कित्याक म्हळ्यार अंत्यकालाचेर लास्ट मुमेंटाचेर बेड रिडन जावन घेन आसतना हात पाय खेळनाची तेन्ना तसल संदर्भ आयलो तेन्नाच पळय तेन्ना देवाला उडगास कमी बाकी चिंत चड जाता. एकलो तशीच आशिल्लो तो ताका व्यापाराची चिंता कायम सकाळी व्यापारा वच्चे एक दिवस रज घालना अशी ताजे चिंता. एक दिवस आराम नाशिल्लो तेन्ना तो बेड्डारी म्हळ्यार न्हिदिल्लो. ताका BP की डायबिटीज की कसकी लो जावन घेवन ताका उठचेक आनी जायना. कडेरी तागेले सायडाक दोनी चेवडून तागे लागीं राबताची ताका आराम ना न्ही पळोवंक घेवं का हे तें म्हणून. हे त्या संदर्भार तो चेल्ल्या विचारता आंगडी वतना रे पुता म्हणून घेन. म्हळ्यार आपणाक आराम ना जाल्यार वैकेची तागेल विचार खंय वता आसा आंगडी लागीं वता आसा. कित्याक की म्हळ्यार सान तुल्यान आतां पर्यंत केलेले तेची काम ताणें आंगडी वचून घेवन धंद घोळ्ळा भई घोळता उठू भई किंतु देवा विसरून घेवन धंद केलो म्हळ्यार ताका अर्थ ना. म्हळ्यार त्या निमित्तानं देवाकय आमी सतत जावन घेवन चिंतन करका. तेतकून सांगिल्लें सतत जावन घेवन चिंतन केल्यार विशेष जावन घेवन देवाले स्मरण जाता म्हणून घेवन सांगिल्लें आसा. ताका उदाहरण एक आमगेलेची चेवडूवाले आतां एग्जाम टायम येता. आतां फेब्रुवारी मार्च प्रिपरेटरी एग्जाम मार्चांत आनी एग्जाम एप्रिलांत एग्जाम. सो आतां एग्जाम टायम चाल जाता. सो चेवडूं कसं करता की म्हळ्यार एग्जामा टायमार वाचूचेची बट केलो चेवडूं स्वभाव कसन की म्हळ्यार स्टार्ट जालें तुवें चाल करचें. जुनांत तूं केन्ना तुमगेले शाळेचे आरंभ जाता जून म्हयन्यांत आरंभ जाता तेन्ना तुवेंच थोडे थोडे आरंभ करचें. एक लेसन करचें दुसऱ्या म्हयन्यात सेकंड लेसन करचें थर्ड म्हयन्यान तिसरें लेसन करचें. सो थोडे करत 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 लास्ट म्हयन्याक आयलतना एग्जामा लागीं आयलतना वापस रिविजन करचें. वापस फस्ट तुवें स्टार्ट करचें न्ही खाली रिविजन मात्र करचें. कित्याक म्हळ्यार पयलें तुवें करून घेवन बरोवन घेवन अभ्यास केलेल्या निमित्तानं तांकां लास्ट हाका चड प्रेशर ना. ताका न्हिदून घेन तो न्हिदील हान तूं जागून घेन तरी सांगल्यार आस पळय तो सांगता तितले तागेले की रेडी जाल्लो उरता. ते आमगेले कंडक्टर करता
ಟಿಕೆಟನಿ ಕೆಲವು पंत 8 वर्ष जाल्लो उरता चेरडाक किंतु बापूस पहिले सांगिल्लो उरता 6 वर्ष म्हणून सांग म्हणून कित्याक की म्हळ्यार ते टिकेटान तूं 50% जाता ना जाल्यार फुल्ल पे करका पडटा बट कसन जाता की म्हळ्यार चेरडाकस पळय निद्दे दोळ्यान करेक्ट सांगता तो त्या बापसून बस चढताना सांगिल्लें 6 वर्ष म्हणून सांग म्हणून निद्दे दोळ्यांत विचारतना 8 वर्ष म्हणून सांगता तो कित्याक म्हळ्यार अभ्यास ताका कित्याक म्हळ्यार ताका गोत्तच न्ही हांव मागेलें कितलो वय जाता आसा सो तशीच हे अभ्यास नामसंकीर्तनाचे अभ्यास निरंतर जाल्लो म्हळ्यारच पळया निद्दे दोळ्यांत वयके आपेल्यार वयकेची तो तोंडान सांगच्याक तागेलें जाता सो तशी आमगेले जिवनांतू देवाल बद्दल परिपाठ आमी गांतून घेवका तेही जाले सांस्कृतिक कार्यक्रम दवरले कालच्या दिवसाक कृष्ण संधान तुम्ही दवरले मस्त लोकांना लेखले आनी कित्याक दवरल्या म्हणून घे किंतु बरे आशिल्ले आमकांय मस्त आवडले आमी चड वेळ बसयाक जालना फायच्या दिवसाक कार्यक्रम आशिल्ले निमित्तान आमी थोडे वेळ बसले बट चंदाय आशिल्ली त्या शब्दांतू त्या उतरांतू ताणें सांगचे हावभावांतू आनी सांगल्यार कळत आशिल्लें त्या प्रमाणे एक आशिल्लें आनी हाजे श्रेय आमगेले बालकृष्ण पै हेग्गार ताकाय वचका इतले वयोमानाचेर वयकेची दिसताले हे न्ही कितें आडोवन घेतलो मारे 3 दिवस जाले एक लोकाले एक हे एक आडोवन कशी घेतल्या म्हणून घेवन किंतु ताणें हे एक कला राखून घेवची कितें तरी पुरो ना एक देवाल संप्रीती कितें तरी पुरो ताणें एक ताळमद्दळे हे एक चौकार केलेले ताजे एक श्रेय ताका एक पावचे तशी जावो म्हणून आमी देवाला एक प्रार्थना करता म्हळ्यार चवथेचे अत्यंत कसन की म्हळ्यार पर्तगाळी मठाक आनी हेग्गार पै कुटुंबाक एक व्यक्ती निमित्तान मस्त एक संबंध आसा आनी तो व्यक्ती म्हळ्यार नरसिंह पै हेग्गार नरसिंह पै आमगेलो तागेलो आन जाता तागेलो बापाय आमगेल परमगुरू कालांतू एक बरे एक संबंध आशिल्लो तसो जाल्यार व्यक्ती म्हळ्यार नरसिंह पै हेग्गार कुटुंबाचो तो आनी ताण आसतना मठाचे मस्तीतले जमीन ना जागे बद्दल देवस्थाना बद्दल स्वाम्याक एक विश्वास जावन घेवन आशिल्लो तसो जाल्यार व्यक्ती म्हळ्यार तेन्ना नरसिंह पै हेग्गार आनी तेन्ना 3 नरसिंह आशिल्ले मठांतू तेन्ना 3 नरसिंह आशिल्ले नरसिंह आपे म्हळ्यार खंयचे नरसिंह आपूक आमकां कळना हरशी नरसिंह आपे रे म्हळ्यार कळना आतां आमी कोणाक तरी नांव सांगल्यार अरे हाकापे म्हळ्यार तोची म्हणून कळटा बट मठांतू तेन्ना 3 नरसिंह आशिल्ले तेन्ना स्वाम्यान मुद्दाम सांगचे कशें की म्हळ्यार हेग्गार नरसिंह आपे रे म्हणून सांगता एकलो हुबळीचो नरसिंह आशिल्लो एक आमगेलो हेग्गार नरसिंह एक आशिल्लो आनी एक उद्यावर नरसिंह एक आशिल्लो सो अशी 3 नरसिंह आमगेलो परमगुरू कालांत आशिल्लो आनी तांतू एक नरसिंह म्हळ्यार तुमगेले हेग्गार पै कुटुंबाचो आनी आमगेले परमगुरू कालांतू आनी आमगेले प्रिय गुरू स्वामेल कालांत हे दोनी स्वामेल कालांतू सेव केलेले तसले एक व्यक्ती म्हळ्यार तुमगेले गांवचो हेग्गार नरसिंह पै व्यक्ती आनी ते आमकांय स्वाम्यान मस्त पंता सांगले आमगेले जमिनीचे होन्नावर हे सायडांनी मस्तीतले जमीन आसतना ताजे वार्षिक कसन एक उत्पन्न आशिल्लें ते मठा पावसूचे ताजे लॅक बरोवसून घेवचे बाकी कसने तरी हे आसल्यार तेन्ना हेग्गार नरसिंह पैन मस्तीतले तेन्ना घोडला म्हणून घेवन स्वाम केन्नाय सांगचे एक पत्र वयकेची स्वाम्यान तेन्ना बरयले हांगेले आसूं उरताले सो इतले एक संबंध हेग्गार नरसिंह पै हेग्गार पै कुटुंबाक आनी पर्तगाळी कुटुंबाक आसा तिसरेचे म्हत्वाचे कसन की म्हळ्यार केलो पंत दिसता आमी देवस्थानाक कित्याक वचका कसने कितें उठू म्हणून एक कुरडो ताका दोळे दिसना बट तागेलो अभ्यास कसन की म्हळ्यार प्रती दिवस देवस्थाना वच्चे प्रती दिवस ताका दोळे दिसना आनी अभ्यास कसन की म्हळ्यार प्रती दिवस थंय देवस्थाना वच्चे सो अशी एक दिवस वचत आसतना एकल्यान विचारलें अरे तूं देवस्थानाक वच्ची कित्याक तुका काय दोळ काय दिसना दोळ दिसल्यार मात्र वचत न्ही वे सो ताणें विचारलें तुका दोळ दिसना मरे कित्याक तूं देवस्थाना वता आसा कसं न्ही कितें म्हणून कडेर ताणें एक मार्मीक जावन घेवन उत्तर सांगलें करेक्ट म्हाका दोळ दिसना बट देवाक दिसता न्ही
हांव थंय गेलो म्हळ्यार देवाल दृश्टी म्हाजेर पडल्यार पुरो ताज्यान म्हाका बर जाता. हांव देवाल पळयलें ना जाल्यार अड्ना म्हूण गे न्हू ताणें एक भावनेन उत्तर दिलें. तशी तुमी वैकेची तुमी कितलेय बेंगलोरा उरा ना कितले तुमी मुंबय उरा ना खंय उरा वर्षाक ना वर्षा 2 पंतकी 4 पंतकी ना हांग खंय तरी लागीं कुलदेवस्थानार आयल्यार वैकेची हेग्गार एक विसरनाशी तुमी येवन वचचे तशी तुमगेल्या कॅलेंडरान की टायम टेबलान तुमी बरोवन घेवका. कितें की म्हळ्यार हेची तुमगेलें मूल स्थान हेची तुमगेलो इश्ट देव तातूंत हक्क तुमी कितले स्मरण करताची हक्क तुमी कितले गौरव करताची तितले गौरव तुमगेले जाता. त्या निमित्तान हे देवाक खंयचेय रितीन विसरनाशी उरका. कितलेय दूर गेल्यार वैकेची एक टायम लिमीट दवरून घ्या. वर्षाक एक 2-3 पंता येवन घे न्हू त्या देवाक कसकसान एक पावोसूच आसा ते सर्व ही पावोसून दिव न्हू ना हांगा कसन एक स्थळ पूज की आनी खंयची पूज आस की ते हातूंत सहभाग जावन घे न्हू ना मुखार खंयचे कार्यक्रम आसा तातूंत उटू रितीन तुमी सहभाग जावन घे न्हू तुमी हें करका. कितें की म्हळ्यार आज संपूर्ण हेग्गार बर जावचेक हेग्गार पै कुटुंब बर जावचेक ना वैदिक वृंद बर जावचेक हाकुटू मूल कारण तोचीची भितर बशिल्लो तसलो लक्ष्मी वेंकटरमण. आनी एक कसन की म्हळ्यार महत्वाचें भटमामानी लक्ष्मी वेंकटरमण देव विंगड आमगेल देव विंगड म्हूण हें केलें ना. आपणेलो देव म्हूण गे न्हू ताणें हें करून गे न्हू लक्ष्मी वेंकटरमणाकच आपणेलो देव म्हणून गे न्हू नाजाल्यार कसन जाता एक पंता भटमामाले तागेलो उपास्य मूर्ती इश्ट देवू तागेलो कुलदेवू कसाने विंगड उरताले. किंतु हांगा भटमामान आपणेलेची देव म्हणून घेवन गे न्हू तुमगेले कुटुंबा देव उरतालो तुमगेलो इश्ट देव उरतालो किंतु तुमगेले इश्ट देवाक आपणेलो देव म्हणून घेवन गे न्हू ताणें बरे रितीन इतलें वर्ष ताणें चलायसून हाडिल्लो आसा. तुमगेले निरंतर सहकार तांकांही प्राप्त जावका. वैदिक आनी हांगाचे ग्रहस्थ मंडळी मध्ये अत्यंत अन्योन्य भाव मुखावेल दिवसांतू आनीकची अभिवृद्धी जावका. आनी तुमी ऑलरेडी 11 वर्षाचे प्लॅन केल्ले आसा. हगूर एक वर्षाक न्ही तुमी करका म्हळ्यार एक आलोचना एक लोकाले नवीन नवीन विचारधार येता ते सर्वही तुमी आलोचन करत उरका. तेन्नाची एक कार्यक्रम बरे रितीन करचे जाता. आमगेले 50 वर्षाचे कार्यक्रमाक आमी 2.5 वर्ष पयलीं आलोचन केल्ले. आमी 2023 आसतनाची आमी तेन्नाची आलोचन केलें राम नाम जप जावचे दिग्विजय रथ यात्रा करचे हे ते बाकी केलो मदे मदे आयिल्ले बट राम नाम जप करचे कडेरी हवन करचे हे उट्टूच आमगेले 2.5 वर्सां पयलेची रिनोवेशन करचे हे उट्टूची 2023 आमी प्लॅन करून घेवन हें केलें. आनी आतां उट्टू लोकांक गोत आसा 2.5 वर्सां नंतर परतगाळी कशी जालें कशें न्ही कितें म्हणून. सो उट्टू लोकांक मुखाविले आलोचन उरका मुखाविले भविष्यत हाजेही हें करका म्हणले उद्देश तुमगेले अत्यंत सुयोग्य आसा. मुखावेल दिवसांतू हेगार पै कुटुंबाक आनीकची अभिवृद्धी जावका. किंतु पांय कसन आसा नेलारी उरका. कितले अभिवृद्धी जावो कितले हे जावो तेन्ना पांय नेलारी उरका. आतां सांगलें अशोक पैन की स्वाम्याक अडचण जाले स्वाम्याक त्रास दिले. आमकां पर्तगाळी आनी हेगार दोनी एक समान थंय मार्बला फ्लोरिंग असो हांगा मार्बल ना जाल्यार असो आमकां दोनी एकची. आमकां कसलें हें ना कितें की म्हळ्यार आमी देवा संप्रीत करका विना हा बाकी कोणाक संप्रीत करका म्हूण ना. आमकां रामदेव वीर विठ्ठल मात्र तागेले एक पूज एक बरे रितीर जालें आणवाळपण बरे रितीर जाल्यार पुरो. ताजे चड आमकां कशें न्हय इतले व्हड स्पेस जावका इतले हे जावका. आमगेले म्हालगड स्वाम्यान तरी खाली तुमगेले हाजे तट्टी बांदिल्ली उरता ते हंतू वैकेची मडलाचे हंतूची स्वाम्यान स्नान करून घेवन पूज केल्ले आसाची. आमगेले परंपरेचे अनेक स्वाम्यान तशी वैकेची खाली मडला हाजेनाची एक साणशी एक हे करून घेवन थंयतूची स्नान करून घेवन कडेर एक कडे येवन घेवन पूज केले वैके आमगेले परंपरेंत आसा. सो हां खाली तुम्ही मडलाचे कसं हे कुर्ता ताजेनं बांदिल्ले तांतूची स्वाम्यान स्नान आनी करून घेवन पूजन केल्लें आमी वैकेची आयकल्ल आसाची. सो आमकां कसने तसले व्हड रितीरी जावका म्हूण कसने ना. तुमगेलें मन एक व्हड आसल्यार पुरो
बाकी देव इतलो ओढ जाव का हे इतलो ओढ जाव का हे आमगेले कसाने अपेक्षा ना म्हळे आशिल अंतू आम्ही संतृप्त असा आम्ही केन फिट जाले आमगेले परिचारक वेके तंतू फिट जात म्हळे ते काय थक्कानी ओढ हे जाव का म्हणून काय ना म्हळे आशिल अंतूची आमगेल स्वाम्यान केन्नाय हे करचे की दुसऱ्यार भार जायना अशी उरका स्वामेल फर्स्ट पॉलिसी ती एक गुरुले एक ह्या उरका की दुसऱ्याचेरी भार जायना अशी उरका आमगेल स्वाम्यान केन्ना ते एक शब्द तांणी केन्नाय सांगता आशिल्ले आमगेल निमित्तान तांकां भार जाले आमगेल निमित्तान तांकां हे जालें म्हणलें केन्नाही हे याना अशी उरका म्हणून केन्ना स्वाम सांगता आशिल्ले सो कसन तुमी केले त्याची वेवस्था आमकां परफेक्ट आशिल्ले आनी तांतू आमी समाधान आसा आमगेल रामदेव वीर विठ्ठल समाधान म्हळ्यार आमी समाधान ताजे किंता चड आमगेले कसाने अपेक्षा ना सो तुमी काही ते चिंत करनाकाची अशी जाल्यार उरताले स्वाम्याक हे उरताले आमकां कांय ना एक कसन की म्हळ्यार आमी आरंभ आयले दिवस थोडे थंडी आशिल्ली 14 तारीख आयले दिवसू थोडे थंडी आशिल्ली 15, 16, 17, 18 थंडी ना आशिल्ली काल चुटू कार्यक्रम जाल्या नंतर काल रात्री चाल जालो वापस तुम्ही उठू भजन म्हणत 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 हांग हुणसाणी चड जाले काल तुमगेले भजन स्टॉप जाल्या नंतर काल सकाळी 5 घंटेक आमकां न्हीद पडटा कित्याक म्हळ्यार थंडी चड जाल्या कडे आनी कसकी एक आंगार वस्त्र आशिल्लें घालून घेना कडेरी एक हे केलें म्हळ्यार देव कशी एक संदर्भारी हे करता केन्ना चड थंडी दिवं का केन्ना चड थंडी दिना अशी उरका उठू देवाक गोत आसा त्या प्रमाणेची ताणें वेवस्थ केलें आसा आमी आजी सकाळी सांगलां आज सकाळी मस्त थंडी आशिल्ली म्हणून आज खरेच मस्त सकाळी 5, 5:30 मस्त थंडी आशिल्ली सो तितलेक देवाकय गोत आसा केन्ना हांव थंडी दिवं का कशें हांव कशी हें करका सो उठ्ठूची देवाक गोत आसा त्या प्रमाणे देवान ज्वलंत उदाहरण दीत हांव एक आसा म्हणून घेवन देवान दाखोवन दिल्लो आसा त्या निमित्तान तुमी मुखावेल दिवसांतू त्या देवाक विसर नाशिची जाल्ले तितले तुमकां चड अभिव्यक्त करचें क्या ना जाल्यार याडना संबंध मात्र चुकोवन घेवच्याक वत नाकाची म्हळ्यार 5 वर्सां एक पंत येवचे असले न्ही करच्याक वत नाकाची वर्साक एक खंयचे तरी संदर्भारी त्या संदर्भारी येवन घेवन तुगेली यथाशक्ती त्याला डब्बी दिवची की आनी कसन दिवची की भटमामाक गौरव करची की ना येवन घेवन एक देवाल दर्शन करून घेवन एक देवाल प्रसाद घेवन वची की हे एक संबंध दवरून घ्या संबंध दवरून घेतलं म्हळ्यार आस पळया तो तुमकां खंयचे रितीरी अहित जायनाशी रक्षण करचेक सदां तुमगेले मागशी उरता तातूंत एक संबंध दवरून घेवचे तुमी प्रयत्न दवरून घ्या म्हणून घेवन हे संदर्भारी सांगत मुखावेल्या दिवसांतू हे एक देवस्थानाचे प्राकार आता बरेची जाल्ले आसा मुखार आनी बर जावं तसले एक संदर्भ आसा आनी त्या निमिशे अनेक हांगा उत्सव आनी घडत उरता हांगाचे वैभव हांगाची कीर्ती अभिवृद्धी जायत जायत तुमगेले वैकेची अभिवृद्धी जावं तशी जावं म्हणून घेवन रामदेव वीर विठ्ठला लेगी लक्ष्मी वेंकटरमण देवा लेगी परंपरे सर्वही स्वाम्या लेगी प्रार्थना करीत आमगेले आशीर्वाद परभाषणाच्या मी मंगल घडयताची श्री कृष्णार्पणमस्तु.